मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा, देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवंय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त घेताना भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा. नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडंसं ना, आपण नेहमीच एका गोष्टीबद्दल विचार करत असतो की आपण सुखी कसे होऊ, किंवा सुख म्हणजे नक्की काय असतं याबद्दल थोडंसे आपल्या मनाशी आपण आज विचार करणार आहोत. सुखी माणसाचा सदरा सापडणं हे फार कठीण काम आहे. आपण नेहमी सुखाच्या शोधात असतो. आपण सगळेच खरं तर सुखाच्या शोधात असतो. खरं तर सर्वात सुखावह अवस्था म्हणजे आईच्या उदरात असतानाची अवस्था. जन्मापासून मग आपण सुखाच्या मागे धावत असतो. थोडं मिळालं की आणखीन मिळवण्याचे आपण प्रयत्न करत असतो. सुख हे सापेक्ष असतं. दुःख आलं की सुखाची किंमत आपल्याला कळते. सुख हे व्यक्तिपरत्वे बदलतं. कोणाला एक वेळचं जेवण मिळतं ते सुख वाटतं, तर कोणाला अगदी महाल मिळेपर्यंत सुखी नाही असं वाटत असतं. आपल्याला यश मिळालं की सुखाकडे आपण वाटचाल करतो. आनंद हा जरा त्यापेक्षाही वरच्या पातळीचा असा अनुभव असतो. हे सर्व असलं तरी आपल्याला समाधान वाटतंच असं नाही, पण यश सुख असलं तर समाधानी असण्याची शक्यता नक्कीच वाढते. सुख हे आपल्याला काहीतरी मिळवण्यात असतं, तर आनंद हा देण्यात असतो. सुख आणि आनंदात एक थोडासा असा फरक आहे. आपल्या आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट असावे. या उद्दिष्टाच्या दिशेने आपण वाटचाल करताना काहीतरी चांगलं केलं यामुळे सुखी किंवा समाधानी वाटते. आपण सतत काहीतरी करत राहावं, रोज नवीन नवीन काही ना काहीतरी शिकावं आणि त्यात नाविन्य तर असतंच, त्यामुळे आपल्याला आनंदसुद्धा मिळतो. समाजाला उपयोगी असं कार्य करीत राहावं. आपल्यासाठी तर सगळेच जण जगतात, स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण आपण जगताना दुसऱ्यासाठी किंवा इतरांसाठी काहीतरी करूया असं उद्दिष्ट ठेवून जगलं तर जास्त सुखी किंवा समाधानी नक्कीच वाटतं. सुख हे कालसापेक्ष पण असतं. आज ज्यात मला सुख वाटतंय त्यात काळानंतर मला त्यात सुख वाटणार असं नक्की नाही. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपल्या सुखाच्या कल्पना पण बदलतात. आपल्या वयानुसार आपल्या प्रायोरिटीज बदलतात. त्याचप्रमाणे आपल्याला सुख कशात वाटतं हे सुद्धा बदलतं. लहानपणी ज्या गोष्टी सुखी समाधानाच्या वाटत असतात त्या मोठ्यापणी वाटतीलच असं नाही, आणि मग जसं वय वाढतं तसतसं आपल्या सुखाची डेफिनेशनसुद्धा बदलते आणि आपल्या अपेक्षासुद्धा बदलतात. आणि काय होतं की आपल्याला सडकून जर भूक लागली असेल तर आणि जेवण मिळालं त्यात सुख वाटतं. खूप थकवा आला आणि त्यानंतर जर पुरेशी झोप मिळाली, आराम करता आला, तर त्यातसुद्धा आपल्याला सुख आहे असं वाटतं. इतरांना मदत करावीशी वाटते आणि ती मदत जर आपण करत राहिलो तर त्यात सुख आहे. आपला छंद किंवा आपली आवड जर जोपासायला मिळाली तर त्यात आपल्याला आनंद आहे, सुख आहे.
म्हणजे आपल्या अपेक्षानुसार सुख वाटणं हे बदलतं. सुख हे अपेक्षा सापेक्षसुद्धा आहे. आपण बघितलं, सुख हे व्यक्तिसापेक्ष आहे, काळसापेक्ष आहे, त्याच्याचप्रमाणे ते अपेक्षा सापेक्ष पण आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या असतात. इतरांच्या फसगतीत काहींना सुख वाटते. मला मिळालं नाही तरी ते दुसऱ्याला मिळालं नाही आहे यात मला आनंद वाटतो, असा असुरी आनंदसुद्धा काहींना वाटतं आणि त्यातही ते सुख समाधान आहे असं मानत राहतात. मला वाटतं निरोगी आरोग्यात सुख आहे. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, तेव्हा आपली वाटणारी माणसे आपल्यासोबत असणं यात मला सुख वाटतं. मित्रमैत्रिणींमध्ये सुख वाटतं. समाजात आणि आपण काहीतरी समाजासाठी चांगलं करू शकलो आहोत यात सुख आहे. सुखामागून आनंद समाधानही येतं. मला वाटतं ह्या सर्वालाच सुख म्हणत असावेत. सुखाची भावना आनंददायी असते, ती सर्वांना अनुभवायला यावं ही सदिच्छा. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं की सुख, तुमच्या मते सुख कशाला तुम्ही म्हणता आणि कधी याचा थोडासा विचार केला आहे का की बाबा कशाला आपण सुख मानतो आणि सुखी आहे असं मी म्हणताना माझ्याकडे काय असतं की ज्याच्यामुळे मी सुखी आहे असं म्हणतो. थोडासा स्वतःच्या मनाशी विचार करून बघूया. आपल्या अपेक्षा सापेक्ष सुख आहे आपण बघितलं, त्याचप्रमाणे कालसापेक्षसुद्धा व्यक्तिपरत्वेसुद्धा सुख बदलतं. तेव्हा आपण आपल्या सुखाची कल्पना काय आहे ही नक्कीच थोडीशी विचार करून बघूया. तुम्हाला काय वाटतं आम्हाला प्रतिक्रियात नक्की कळवा. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, इतरांना शेअरही करा, म्हणजेच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावी विनंती. तर आज थांबते इथेच. भेटू नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.